Hello students, welcome back to our YouTube channel Sarika Teacher. Today we are going to learn lesson number 1.1 Songs of Happiness from Standard 6th English. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 6वीची सॉंग्स ऑफ हॅपीनेस आनंदाची गाणी बघणार आहोत. सॉंग्स ऑफ हॅपीनेस मध्ये दोन गाण्यांचा आपण अभ्यास करणार आहोत. तर फर्स्ट सॉन्ग आपण बघणार आहोत व्हेन यू आर हॅपी. ओके, तर सर्वप्रथम आपण रीड करूया. When you are happy and you know it, clap your hands. When you are happy and you know it, clap your hands. When you are happy and you know it, and you really want to show it. When you are happy and you know it, clap your hands. तर बघा, पोएट इथे काय म्हणतायत की when you are happy and you know it, म्हणजे जेव्हा तुम्ही आनंदी असता आणि तुम्हाला ते ठाऊक असतं किंवा माहीत असतं, तर क्लॅप युअर हँड्स, तेव्हा तुम्ही टाळ्या वाजवा. नेक्स्ट लाईन, व्हेन यू आर हॅपी अँड यू नो इट, क्लॅप युअर हँड्स. जेव्हा तुम्ही आनंदी असता आणि ते तुम्हाला माहीत असतं, तेव्हा तो आनंद व्यक्त करण्यासाठी तुम्ही टाळ्या वाजवा. व्हेन यू आर हॅपी अँड यू नो इट अँड यू रिअली वॉन्ट टू शो इट, मीन्स तुम्ही ज्यावेळी आनंदी असता आणि ते तुम्हाला माहिती असतं, अँड यू रिअली वॉन्ट टू शो इट, आणि तुम्हाला ते दाखवायचा असतो, तुमचा आनंद तुम्हाला दाखवायचा असतो की तुम्ही आनंदी आहात. व्हेन यू हॅपी यू नो इट, क्लॅप युअर हँड्स, त्यावेळी तुम्ही तुमचा आनंद व्यक्त करण्यासाठी टाळ्या वाजवा. ओके, तर अशा प्रकारे फर्स्ट सॉन्ग इथे दिलेलं होतं. याचा एक क्वेश्चन खाली दिला आहे, तो बघूया. सिंग द फर्स्ट सॉन्ग अगेन युजिंग अदर ॲक्शन्स. ओके, कोणते ॲक्शन सांगितले? लाईक सिंग अ सॉन्ग, डान्स अराउंड, नॉड युअर हेड एक्सेट्रा इन अ प्लेस ऑफ क्लॅप युअर हँड्स. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या पोयममध्ये व्हेन यू आर हॅपी, ओके, क्लॅप युअर हँड्स या शब्दाऐवजी आपल्याला सिंग अ सॉन्ग, डान्स अराउंड हे शब्द टाकून आपल्याला नवीन सॉन्ग तयार करायचे. जसे की बघा, व्हेन यू आर हॅपी, when you are happy and you know it and you really want to show it. When you are happy and you know it, sing a song. या पद्धतीने आपण ते गाणं म्हणू शकतो. ओके, हे बघा, when you are happy and you know it, sing a song. When you are happy and you know it, sing a song. When you are happy and you know it and you really want to show it. When you are happy and you know it, sing a song. तर या पद्धतीने बाकीचे सुद्धा वर्ड्स, डान्स अराउंड, नॉड युअर हेड, ओके, तर हे वर्ड्स टाकून तुम्हाला ही पोयम नवीन बनवायची आहे. ओके, आता मुलांना दुसरं गीत पाहूया, सिंग युअर वे होम. ओके, म्हणजे घरी परत जात असताना. ओके, बघूया काय दिलंय. सिंग युअर वे होम म्हणजे रस्त्यावर तुम्ही घरी जाताना रस्त्यावर आनंदाने गाणे म्हणा. सिंग युअर वे होम ॲट द क्लोज ऑफ द डे, सिंग युअर वे होम, ड्राईव्ह द शॅडो अवे, स्माइल एव्हरी माइल फॉर एव्हरी एव्हर यू रोम, इट विल ब्राईटन युअर रोड, इट विल लाईटन युअर लोड इफ यू सिंग युअर वे होम. तर कवितेचा अर्थ बघूयात. सिंग युअर वे होम ॲट द क्लोज ऑफ द डे, सिंग युअर वे होम, ड्राईव्ह द शॅडो अवे, म्हणजे घरी जात असताना वाटेवर आनंदाने गाणे म्हणा. ॲट द क्लोज ऑफ द डे म्हणजे ॲट द क्लोज ऑफ द वर्क, म्हणजे तुमचं काम संपल्यावर. ओके, म्हणजे दिवसाअखेरीस तुम्ही जेव्हा घरी परत जाता तेव्हा वाटेवरती आनंदाने गाणे म्हणा. सिंग युअर वे होम, ड्राईव्ह द शॅडो अवे, म्हणजे दुःखी विचार बाजूला ठेवा. तुमच्या ज्या मनातील निराशा आहे, दुःखी विचार आहे, त्या बाजूला ठेवा आणि गाणे गात गात आनंदाने घरी जा. स्माइल एव्हरी माइल फॉर व्हेअर एव्हर यू रोम, इट विल ब्राईटन युअर रोड, इट विल लाईटन युअर लोड इफ यू सिंग युअर वे होम. तुम्ही जिथे जिथे जाल तिथे तिथे आनंदी व हसऱ्या चेहऱ्याने जा. इट विल ब्राईटन युअर रोड, इट विल लाईटन युअर लोड, मीन्स तुमचे मन प्रसन्न आनंदी ठेवा. तुमच्या चिंता किंवा अडचणी काय होतील त्याने कमी होतील. आणि कवी आपल्याला इथे सांगत आहेत की घरी जाताना जर तुम्ही आनंदाने गाणं म्हणत जर घरी जाल तर तुमचं मन कसं होईल? प्रसन्न होईल, चिंता दूर होतील. ओके, तर खूप छान असा संदेश कवीने या
आपल्याला पोयममध्ये दिला आहे. तर इथे ही कविता फिनिश होती. तेव्हा पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.